राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर, जिल्हा कारागृह सोलापूर तसेच लाईफलाईन वेलफेअर सोसायटी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा कारागृह सोलापूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे सचिव उमेश देवर्षी, कारागृह अधीक्षक तांबोळी, लाईफलाईन वेलफेअर सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप तांबोरे, मुख्य लोक अभिरक्षक स्नेहल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत कारागृहातील सर्व कैद्यांना संविधानाविषयी आणि कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। तसेच लाईफलाईन वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष सदस्य मृणाल मोरे यांनी कारागृहातील कैद्यांना व्यसनाचा दुष्परिणामासंदर्भात तसेच व्यसनमुक्ती उपचार आणि आनंदी मानसोपचार याबद्दल मार्गदर्शन केले। कार्यक्रमासाठी समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध व्यक्तींना समूह कारागृहात जनजागृती करण्याकरता उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोक अभिरक्षक कार्यालयाचे न्यायरक्षक श्रीमती देवयानी केडगी तसेच सर्व लोक अभिरक्षक कार्यालयाचे सर्व न्यायरक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, सोलापूर कारागृहाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।